विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। नाशिक जिल्ह्यामध्ये 69% शेतकऱ्यांनी काढले फार्मर आयडी। 30% शेतकरी अद्यापही आयडी विना। डिजिटल रेकॉर्डवर शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आयडी काढण्याचं आवाहन। नंदुरबारमधील चांसैली घाटाची दयनीय अवस्था। वाहनधारकांचा जीव घेऊन प्रवास। रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी। गोंदियाच्या पालांदूरमध्ये नक्षल दमन विरोधी सप्ताह शांतता रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये पोलीस जवानांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग। गोंदियामध्ये आजपासून धान खरेदीला सुरुवात। जिल्ह्यामधील 17,400 शेतकरी वंचित होते। शासनासमोर 1,40,000 क्विंटल धान खरेदीचं वाढीव उद्दिष्ट। कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील वेद पाठशाळेच्या प्रांगणामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या आठवणींना उजाळा। भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या प्रवीण पाटलांचा गौरव। कोल्हापुरात जनसुरक्षा विधेयक विरोधात कम्युनिस्ट पक्षाचं निवेदन। कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। बीडच्या आष्टीमधील हिंगणीमधील तलावाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे बबन झामरेंचं उपोषण सुरू। उपोषणकर्ते बबन झामरे यांना राज्यपाल आणि अधिकाऱ्यांना निवेदन। 2 दिवसांपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। सोलापुरात जेसीबीद्वारे कंपाऊंड पाडल्यानं गुन्हा दाखल। जेसीबीवर गुन्हा दाखल करणं तुला महागात पडेल। जेसीबी मालकाकडून फिर्यादीला धमकी। ग्रामीण पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष। कोल्हापूरच्या इचलकरंजी पालिकेमध्ये माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार। सर्वपक्षीय नेते आरटीओ कार्यालयाला जमीन देऊ नये यासाठी आले असताना राडा झाल्याचं प्रकरण। काही काळ तणावाचं वातावरण।